नारायण महाराज. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 प्रारंभ. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. आता यावरी एकादशी कथा ये दुहिरसी. एत पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेत शांताची आगरा अद्भुत आला हे पाहुणेरा. आणि राही रसा पांतिकरा झाला मानो. अहो वधूवरांचे मिळणी जैशी वराडी ही लुगडी लेणी. तैसे दिशेच्या सुखासने मिरवले रस. परी शांताद्भुत भरवे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटले बिंबे दोन्ही जैसी. देवी एकवणारसे केला येथ. मिळले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग. मनोनी सुस्नात होत जग आगवेथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघमूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. हेत श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठिया शब्द सोपाने. रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. मनोनी भलतेने येत सद्भावे नहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. हे तुलेने संसारासे द्यावे तिळोदक. हे आसो ऐसे सावयव हेत सासनले आती रसभाव. हेत श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. जेत शांताद्भुत रोकडे आणि हिरा रसा पडप जोडे. हे अल्पचे परी उघडे कैवल्य येथ. तो हा 11वा अध्याय. जो देवाचा आपण पे विसवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो जे येथही पातला. हेत अर्जुनाची काय म्हणू पातला. आजी आवडतयाई सुकाळू झाला. जे गीतार्थ आला मराठी. याची लागी माझे विनविले आई की जे. तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. देवीची तुम्हा संतांची सभे. ऐसी सर्गी कीर करुण लभे. परी मानावे जे तुम्ही लोभे अपत्यामज. अहो पुंसा आपणची पडविजे मग पडे तरी माथा तुकीजे. का करविलेने चोजे नरिजे बाळका माय. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल. नानार्थ फळवारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. या बोला संतरी झाले म्हणती तो श्लोका भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही. अहो राणीची पाले खाईरा निवाने करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परे अक्षविने अकरान जिनेची काई. म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. तुम्ही संतत्या परी बोलवा माते. आता बोली जसे ऐका हा गीता भावनिका. जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता
जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी तेथींचे गौरव कैसे वानावे जे श्री शंभूचे मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले मग ऐका तो किरीटी घालुने विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोटी करिता जहाला हे सर्व हे सर्वेश्वरू ऐसा प्रतिगत जो पती करू तो बाहेरी व्हावा गोचरो लोचनासी हे जीवा तुली चाड रे देवासी सांगता साकड काजे विश्वरूप गुड कैसे निपुसावे म्हणे मागा कवनी कही जे पर्यंतेने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणो मी जरी सलगीचा चांगू तरी काय ऐसी उनी अंतरंगू परी ते हा प्रसंगो बिहाली पुसो माझी आवडे तैसी सेवा झाली तरी काय होईल गरुडाची आई तुली परी तोही हे बोली करीची ना मी काय सनकादिका हुनी जवळा परी तयाही नागवेची हा चाळा मी आवडेन काय प्रेमळा गोकुळची आईसा तया ते लेकुरपणे जकविले एकाचे गर्भवासही साहिले परी विश्वरूप हे राहाविले न दावीच कवना हा ठायवरी गुज याचे अंतरीचे हे निज केवे उरावरी माझा पुसोये पा आणि न पुसोचे जरी म्हणे तरी विश्वरूप देखील याविने सुख नोहेची परिजिने तेही विपाये म्हणून आता पुसो आळू माळसे मग करू देवा आवडे तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थ बोलो परी तेचे आईसे निभावे जे एकादो उत्तरासवे दावे विश्वरूपागवे झाडा देऊने अहो वासरू देखील याची साठी धेनू खडबडोने मोहे उठी मग स्तना मुखाचे भेटी काय पान हादरे पाहे पातया पांडवाचे नावे जो कृष्ण राणे प्रतिपाळू धावे त्या ते अर्जुने तव पुसावे तव साहिल काही तो सहजची स्नेहाचे अवतरण आणि हिरू स्नेहा घातले आहे माधवन ऐसे मिळणे वेगळेपण उरे हेची बहु म्हणून अर्जुनाच्या भोला सरिसा देव विश्वरूप होईला पैसा तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिजे तरी अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितं यत्वयोक्तं वचस्तेन मोयं विगतो मम मग पार्थो देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जन बोलणे कृपानिधे जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादींचे ठाई फिटती तै जे देव होणे ठाकती ते विसवणे शेषींचे हुरते हृदयाच्या परिवरी रोविले कृपणाचे परी शब्द ब्रह्मासी चोरी जयाचे केली ते तुम्ही आजिया फुले मज पुढा हे फोडिले जया अध्यात्म वाढिले ऐश्वर्य हरे ते वस्तू मज स्वामी एकी हिळा दिली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी कैचे हरी साचची महामोहाची पुरी बुडाल्या देखोनीशी सवरी त्वापन पे घालून श्री हरी मग काढिले माते एक तू वाचूने काही विश्वी तुझ्याची भाषा नाही हे आमचे कर्म पाहिजे आम्ही आती म्हणो मी जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरवांती स्वजनो आपुले म्हणे याही वरी आते मी मारीन म्हणे तेने पापे केलीन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तोचे भविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पीत जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय त्वा घेतले आपले प्रतिबिंब नेता सिंह कोहा घालेल देखोनी आता ऐसा धरिजे ते अनंता राखिले माते हे रवी माझा तरी तुलेवरी येत निश्चय होता अवधारी हे आताची साताई सागरी एकत्र मिळजे हे जगचे आगवे बुडावे वरी आकाशी तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे गोत्र जैसी मज
ऐसी अहंकाराची वाढली मी आग्रह जळी दिली होती बुडी सांगची तू जवळा एरवे काढी कवनु माथे नातिले आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही मागा जडत काढिलो जोहरी तैते देहासीचे भय अवधारी आता हे जोहरवार दुसरी चैतन्या सकट दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुधली काके मग मोहार नव गवाक्षे रिगोनी ठेला ते तुझे निगोसावेपणे एक वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वरा होणे पडिले तुझा ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले परी पाचही पालव मोकलेले मज प्रती ते काही नवचेची वाया भले यश पावले देवराया ते साध्यंत माया निरसिले माझी आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जा लागे करते हा हो तयाची आणि मोहाची भेटी हे कायसे पावळे गोटी केवते मृगजळाची वृष्टी वडवा नळेसे आणि मी तव दातारा हे कृपेचे हरिगुणी भारा घेता हे चारा ब्रह्मरसाचा तिने माझा जी मोह जाये हे तर विस्मोह काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती भवाप्यौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम् पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परिसिले आजी ये भूते ज्या परी होते अथवा लया जैसे निजाते ते मज पुढा प्रकृती विवंचिले देवे आणि प्रकृती किरौगाना दिला वरी पुरुषाचा ठाव धाविला ज्याचा महिमा पांघरुणी झाला लढवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्मायश्या रत्ना ते विये ते येथींचे प्रवेचे पाये ओळगे मनोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्ग एक गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते या परी दाविले जैसा केरू फिटल्या भाळी दिटीरिगे सूर्यमंडळी काहते सारुणी बाभळी जल देखिजे ना तरी उकलत्या सापाचे वेढे जैसे चंदना केवल देणे घडे अथवा विवसी पडे मग चढे निदान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारोनी परोती मग परतत्व माझे मती शेजार केले म्हणून ये विषयीचा मज देवा परवसा किर झाला जीवा पर्याने कहे वा उपनला असे तो विड्या जरी म्हणो राहो तरी आना कवना पुसो जावो काय तुझ वाचून ठावो जाणता हो आम्ही जळचरू जळाचा भारू धरी बाळक स्तन पाणी उपरोधू करी तरी तया जन्या श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साकडीन धरावे जेव्हा आवडे ते तुझ पुढा बोलावे तवर आहे म्हणतले देवे चाड सांगे एवमे तथा तत्व महात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप महेश्वरं पुरुषोत्तम बोलला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी त्या प्रतितीची दिठी निवाली माझी आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हरपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे मनसे ते मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुर कार्याचे निव्याजे घेओ घेओ येसे पैजळ शयनाच्या वगनिया का मत्स्य कुर्मया मिरवनिया खेळू सरल्या तो गुणिया 60 जेत उपनिषदे जे गाती योगी हृदय रिगोनी पाहते द्या ते सनकाधिका हाती पोटाळुनिया ऐसे आगाध जे तुझे विश्वरूप काळी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उताविळ देवा देवे फेडून या सांगड लोभे पुसली जरी चाड तरी हेची एक वाढ आरती जी मज
तुझे विश्वरूप आघवे माझी दिटीसे गोचर व्हावे ऐसी थोरा सजीवे बांधोनी आहे मन्यसे तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् पनियानिकैकैत शारंगे तुझ विश्वरूपा ते देखावया लागे पै योग्यता माझी अंगी असे की नाही हे आपल्या आपण मी नेने ते का नसे जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे आणि जे आरतीचे निपडी भरे आरतो आपली ठाके पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज ऐशा सचाडपणाची आफुले न सांभाळावे समस्या फुले या लागे योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे तया परिश्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी ऐसे ते कृपा करा हे रवी नवे हे मनावधारा वाया पंचमाला पे बदिरा सुख केवते देणे हे रवी एकले बापयाचे तृषे मेघ जगा पुरते काय न वर्षे परी झाली वृष्टी उपके जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत भावले हे रान वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी की रहा भरवसा काजे कडाडा आणि गैसा माझी नित्य नवातुके तुझे अवतार्य जाणून स्वतंत्र देता मनसे पात्रा पात्र कैवल्या ऐसे पवित्र जे वैर्याही दिले मोक्ष दुराराध्य कीर होये परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी ते तजाय पाय को जैसा तुवा सनकादिकाचे नेमाने सायुज्य सौर सुदला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले हागाराजसुयाच्या सभासदे देखता त्रिभुवनाची मांदे कैसा शतदा दुर्वाक्य निश्चप्ती निस्तेजलासे ऐशा अपराध्या शिशुपाळा आपण पेठा उदितला गोपाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड तो वनाला याची लागे जे बैसावे पित्याच्या ओसंगे की तो चंद्र सूर्य अधिका परिस जगीश लागू केला ऐसा वनवासिया सकळा देता एक चितू धसाळा उत्तराळविता ज्या मिळा आपण पेदेसी जेने उरी आणितले पापरा तयाचा चरण वाहसे दातारा अजून वैर्याच्या कलेवरा विसंबसिना ऐसा उपकार्या तुझा उपकारो तो अपात्री परे उदारो दे दान म्हणून दारवंठे करू झालासे बळीचा तू ते आराधिना ऐके होती पुंसा बोलावित कौतुके ते वैकुंठी तू आगनिके सुरवाडू केला ऐसे पाहुणे वायानी विसे आपण पे देव लाग सेवानी वसे तू का नारिसे मज लागे करसे हागा दुबतयाचे ने पवाडे जे जगाचे भिडी सांकडे ते कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाते म्हणून मिया जे विनवले काही ते देव न दाखविते ने किरण आहे परी देखावया लागे देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकडे ऐसा जरी जानसे माझे डोळे तरी आरतीचे डोळे पुरवी देवा ऐसे ठाव ठाव विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती सहावेची ना तो कृपा पियुष सजळो आणि राजवळाला वर्षा काढो नाना श्रीकृष्ण कोकिळो अर्जुन वसंतो ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी शिरसागर उचंबळे तैसा दुनेही वरी प्रेम घडे उल्लसी तुझा आला मग ते प्रसन्नतेचे ने आटोपे गाजोने म्हणतले सकृपे अर्था देख देखा मुपे स्वरूपे माझी एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे की विश्वरूपमय आगवे करून घातले बाप उदार देव अपरिमितो
याचक स्वेच्छा सदोदितो असे सहस्रवरी देतो सर्वस्वा फुले अवशेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मी राविले जिव्हारजे ते आता प्रकटोने अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धंदा बाप भाग्या गादा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नेचे आगवे होये तेवी अनंत ब्रह्मकटा आहे आपणची झाला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडली योगवृद्धी पर्याय देखील की नाही ऐसी श्री न करी काही एक सरा म्हणतसे पायी स्नेहातुर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली श्री एकनाथी भागवत अध्याय 6 श्लोक क्रमांक 17. श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. तत्तस्तुषश्च जगतश्च भवानधीश यन्माययत्थ गुणविक्रिययोपनीतान् अर्थाञ्जुषन्नपि ऋषिकपतेन लिप्त यन्ने स्वतः परिहृताद्यपि बिभ्यति स्म. चरे आणि अचरे जंगमे आणि स्थावरे या जगाचा स्वामी तो निर्धारे केले खरे गत श्लोकी. तिची स्वामित्व कैसे घडे हे जरी पुससी धड पुढे तरी तेही विकिरोकडे वचन गाढे अवधारी. निज मायेचे नियोगे नाना विषय भोगीशी अंगे ते भोगिले पण अंगी न लगे अकर्तात्मसंगे अलिप्त. तोचे अकर्तात्मबोधू कैसा जरी मनशी ऋषी केशा ते आगम निगमा तर्कदशा परमपुरुषा परियेशी. भोग्य भोग भोगता यात हिंते तू प्रकाशिता जेवी घटी बिंबोनी सविता अलिप्तता स्वभावे. घट जल प्रतिबिंबासे सोयी सविता प्रकाशे प्रकाशुने अलिप्त त्याशी तेवी तू भोगासी श्रीकृष्णा. अथवा कर्म कार्य करता यात ही माझी निजात्मता देखे तो अभक्ता भोगोनी तत्वता निज भोग. दर्पणीच्या प्रतिबिंबाशी जो प्रवर्तला भोगाशी विचाराचा आळ त्याशी केवी अंगाशी लागेला. जगाचे हे अवघे जो होणे ठाके अंगे त्यासे बाधावे कोणे भोगे निजात्मयोगे योगिया. ऐश्या बोधाचे निबळे तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे विटाळे बोधून मिळे त्याचा. तो घेणे देणे खरे पाहता दिशे व्यवहारे नांदताई घरदारी त्या माझारी तो नाही. नेनोने बोधाची मागे भोग त्याग केला योगे तरी कापता ते सर्वांगी वासना अंगी उरलीशे. स्वप्ने विषय देखते जाग्या झाल्या प्रायश्चित घेते नाही मावळली अहंकृती या लागी भीती सर्वदा. ऐश्या जे विषय भेडा नाही निज बोधो धडपुडा तैसा नव्हे तू निजला रोकडा निज बोधो.
स्मायावलोकलवदर्शितभावहारी भ्रूमण्डलप्रहितसंवृतमन्त्रशौण्डैः पत्न्यास्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैर् यस्येन्द्रियं विमतितुं करणैर्न विभ्यः मे निदडा निजबोधे संपूर्ण मनसी देखो न शके आपण हे आरतीचे उपलक्षण ऐकतो गुण स्वामी या 16 सहस्र पत्न्या घरी आणि गोकुळींच्या परनारी कुब्जादे मथुरे माधारी कर्णकुमारी भोगिल्या मुंजी नवता आधी भोगिले वावळी पेंधे धरोण्या सांदी विधी नदी असंख्य अविधे भोगिता नारे बोधना वेळेची श्रीहरे अंगे रेगाला शिरसागरी अर्जुना कधी धरोणी शेषशायी नारायणा उत्कंठा तुझ्या दर्शना तेने उपाव केला जाना हरोणी ब्राह्मणाची बाळे जेवी आपुले स्वरूप आपण पहावया की जे दर्पण तेवी पहावया कृष्णार्जुन स्वे नारायण आपत्यानी तू अवतार नर नारायण तुझे घ्यावया दर्शन ब्राह्मण आपत्ये दान म्या आपण आणिले ऐसे नारायणाचे बोल सप्रेमाती सखोल आम्ही ऐकले गा सकळ तुझा बोध कळ श्रीकृष्णा ती ब्राह्मणाची आपत्ये जी बहुकाळ झाली होती मृते तुवा आणून दिली श्री अनंते ते देखिली समस्ते चरिते आम्ही नजे नारायणाचे असता ते तामची कवन कथा पार न कळे जी अच्युता गुणातीता श्रीकृष्णा मागावतार झाले परी ऐसे चरित्र नाही केले विधे वेदा लाजविले विचारी अर्जले निजपद जे म्या भोगिले श्रियांशे ते तो उदासीनत्वे मनसे तेने बाधन पवे बोधासे ऋषिकेशी तेन घडे हाव भाव विलासेशे अंगे दाविती चपळतेशे तुझ लक्षोनी पुरुषोत्तमासे कामबाणाशी योजिते वावणे ब्रह्मंडलाचे वेळे व्यंकटकटाक्षे बाण गाढे सुरत मंत्री रोकडे केले धडपुढे सतेज ज्या बाणांचे गायी इंद्र खोचला सहस्रा ठाई शिव लोळविला पायी मोहिनी विमोही महाबाणे ज्या बाणाचा पिसारा लागताचे पैधरा तापसे घेतला पुरा सोडून घरदारा पळाले ऐशे 16 सहस्र बाण अखंड तुझे वरी संधान करिता नमळे बोलुदान अतिविंदान हे तुझे घरीच्या श्रिया सहस्र सोळा गोकुळादी मथुरेच्या बळा तुझ विषय करावया गोपाळा नवती सकळा समर्था त्याचे तुझ न करावे विषय परित्याग केल्या निर्विषयी ऐशा त्रैलोक्याचे ठाई स्वामी पायी श्रीकृष्णा ऐशी तुझे कीर्ती ऐकता अथवा चरण तीर्थ घेता याची दोही तीर्थांची समर्थता पवित्रता जगाशी विध्वस्तवामृत कथोदवहासस्त्रिलोक्या पादावनेज सरिता शमलानि हन्तुम् आनुश्रवं श्रुतिभिरङ्घ्रिजमङ्गसङ्गैः तीर्थद्वयं शिशिषदस्तवपस्पृशन्ति तुझे कीर्तीचे श्रवण मंत्रमलाचे चालन करुणिया वृत्ती गान परम पावन कीर्तने तुझ्या चरणीची गंगा सकळ पातकेने भंगा ते पायवनी श्रीरंगा पवित्र जगाते करी या दुई तीर्थाचे सेवन अखंड करते साधू जना तेने होनी परम पावन समाधान जगवृत्ती अवताराचे अंती हे दोन्ही तीर्थी अति विख्याती प्रकट केली त्वाक्षिती तारावया श्रीपती निजदासा एक श्रवणे एक स्नाने दोन्ही तीर्थे परम पावने प्रकट केली जगत जीवने मलिन जने तरावया बादरायणीर्वाच इत्यभीष्टविबुधये शेषः शतधृतिर्हरिम् अभ्यभाषत गोविन्दम्
प्राणांबरमाश्रिता शुकमने परीक्षिते या परी देवी समस्ते सविला स्वानंदे श्रीपती परमभक्ती भावार्थे ऐसा करुणे सुतेवादो संतोष विला गोविंदो देवाशी होतासे आल्हादो परम विनोदो सर्वांशी स्तुती करावया अग्रणे ब्रह्मा शिव पुढे येऊने ती जय जयकार करुणे लोटांगणे गातले देव राहोने आगने हात जोडोने विमाने विनंती करावया लागोने ब्रह्मा पुढे राहोने बोलतो ब्रह्मोवाच भूमिर्भारावताराय पुरा विज्ञापितः प्रभो त्वमस्माभिर्शेषात्मं तत्तथैवोपपादितम् तत्रावया भारा पूर्वी प्रार्थना श्रीयदुर्विरा अभय द्यावया सुरवरा आम्ही श्रीधरा विनविले आम्ही विनविले जैसे त्वा कार्य केले म्हणो तैसे त्याहून या विशेषे केली विन्यासे धर्मवृद्धी तू सर्वेश्वर सर्वात्मा जे कार्य न कळेचे आम्हा तेही त्वा पुरुषोत्तमा घनश्यामा संपादिले धर्मश्च स्थापितः सत्सु सत्यसन्देषु ते त्वया कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्वलोकमलापहा सत्यवादी साधू जे काही ज्याचा संकल्प तुझ्या पायी धर्म स्थापिला त्यांच्या ठाई त्वा पायी यथास्थित अनेक दशदिशा प्रती विस्तारिली उदार कीर्ती तेने पावन त्रिजगती होय निश्चिती श्रवणद्वारे अवतीर्य दुर्वंशे बिभ्रद्रूपमनुत्तमं कर्माण्युद्धामवृत्तानि हिताय जगतो कथाः पूर्णपुरुषा ऋषिकेशे तू अवतरलासी यदोंशी सीमा तुझ्या रूपासी बरवेपणासी न करवे तू सर्वा माझी सर्वोत्तम देखता वृत्तीसी उपरम लीला विग्रही पुरुषोत्तम मनोरम सकळिका कर्मे केली परमाद्भुते गोवर्धन धरिला वामहस्ते मुखे प्राशुनी वणव्याते गोपाळा ते वाचविले वृतानिले गुरुपुत्रासे गतगर्भ भेटविले देवकीशी गोपाल वत्से तू झालासी विधात्याशी भुलविले जगाच्या परमहिता लागी नाना चरित्र कथा करिता झाला श्री श्री अनंता कृष्णनाथा निजनका या निते चरितानीश मनुष्या साधव कलौ सुनवंत कीर्तयन्तश्च तरिष्यन्त्यजसातम कथा कौतुके विचित्रे नाना परिचय चरित्रे परम पावन पवित्रे ने अवतारे त्वा केली कलियुगी साधुजन या चरित्राचे श्रवण कीर्तन करिता तरले जाण माया मोह त्रिगुणेशी यदुवंशेऽवतीर्णस्य भवता पुरुषोत्तम शरच्छतं व्यतीताय पंचविंशाधिकं प्रभो अवतरल्या यदुवंशी पुरुषोत्तमा ऋषिकेशी संख्याया अवतारांशी झाली ती तुझपाशी सांगेन मृत्युलोके मनुष्य मर्यादा शतवर्षे जे गोविंदा ते अतिक्रमून आगदाधिक मुकुंदा 25 झाली नादुना ते गिलाधार देव कार्यावशेषितं कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदितं आता पुढे येत काही देव कार्य उरले नाही यादव कुळ मनसे तेही नष्टप्राय पायी उरलेसे उठवणे आले हातीरो का पाकव पडल्या पाखरो तैसा यादवांचा दळभारो भूमी भारू उरलासे निवणाचा फुटका डेरा का क्षयो लागल्या राजकुमारा वणवा वाढल्या राजगरा यादव विराते दशा दारुण ब्राह्मणाचा शाप नाशला वीर्य शौर्य प्रताप बळाला वाढवेचा दर्प केवळ प्रेतरूप दिसताते ततस्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे स्वलोकालोकपालांना पावी वैकुंठ किंकरान या लागी जे यादवराया आम्ही वांछू तुझ्या पाया वेगो किजे स्वाधा माया वया सुरवर्या श्रीकृष्णा ऐके देवकी नंदना जरी माने तुझ्या मना तरी निर्दोषया चक्षुषा सुरसेना तिष्ठत सलोक लोकपाळ जे जे
त्यावरी तुवा कृपा कीजे आम्ही किंकर गा तुझे वचन मानिजे दासांचे ऐके जे वैकुंठनाथा तुझी थोरा अवस्था आदि करुणे उमाकांता आणि समस्ता देवांशी श्री भगवान वाच अवधारित मे तन्मे वेदार्थ बुद्धेश्वर कृतं वा कार्यमखिलं भूमिर्भारोऽवतारितः जो योगज्ञाना मुकुटमणि मेघमेरया वाणी ब्रह्मया प्रतिचक्रपाणी अस्य वदने बोलिला नाद ब्रह्ममुसावले की निजानंदाचे फळ पिकले तैसे श्रीमुखे बोलवा धरिले भाग्य उदिले श्रवणाचे गौरवे म्हणे ब्रह्मदेवा संतोषलो तुझ्या भावा पुत्र स्नेह करुणी तेव्हा उद्यत सेवा हरी झाला आवडी म्हणे बुधेंद्रा सत्य तुझी वाङ्मुद्रा तुझे निवचने ब्राह्मणेंद्रा धरावारा उतरिले सकळ कार्य निषेक म्या संपादिले देख तरी उरले असे एक थोर अटक मज लागी तदिदं यादव कुलं वीर्य शौर्य श्रेयोद्धतं लोकं वृक्षतृद्धं मे वेद एव महार्णवः यद्य संवृत्ततृप्तानां यदूनां विपुलं कुलं गन्तस्मनेन लोकोय मद्वैलेन विनङ्क्षते हे यादव कुलैथ वीर्य शौर्य श्रेयोद्धत धर्मनाशवया उद्यत अतितृप्त निजबळी हे चले पाहती धर्ममुळे म्या आवडले असते योग बळे जेवी समुद्राते मर्याद वेळे असे राखिले नेमुनी सांडोनी ऐशियांशी मद गेल्या निजामाशी हे प्रवर्तलेला धर्माशी कोण याशी वारिल जैसा निर्मया सागरू खवळ्या सर्व संहार करू त्याशी कोण शकेला वरू तैसा विचार होईल हे अधर्म पर होतील गाढे तुम्हाशी पडेल साकडे सांगो धावाला मद पुढे याचे रोकडे गारहाणे हे नाटपती देवा ना कळती दैत्या दानवा हे अधर्म करते जेव्हा तुम्ही जमल तेव्हा सांगो याल इदानीं नाशारब्धा कुलस्य द्विजशापतः यास्यामि भवनं ब्रह्मन् नेदन्ते तवानघः याला लागी कुलनाशासी त्वरित आदिपासून सुमुहूर्त केला असेगा निश्चित यथोचित यादवा ऐके सकया प्रजापती या कुलनाशाच्या अंती तुझ्या भुवनावरून निश्चिती निधामा प्रतीन ऐसे बोल्या प्रभू ऐकोनी शंभू स्वयंभू आनंदला देव कदंबू समारंभू मांडिला जय जयकारो केला सकळी परमानंदे पिटिली टाळी चरण वंदोनी वनमाळी पुष्पांजली अर्पिल्या कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय वरती सुरुवात तुम्ही करा बरं का माग माग म्हणतो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री तुकोबाराय गाथा अभंग क्रमांक 1575 1575 उचिताचा भाग होतो राखोनिया दिसती ते माया गेले कष्ट वचनाचे काही राहायची नारुची खळाय सेवाची कुची झाली विश्वासाने माझे बुडविले घरा करविला धीर येथवरी तुका म्हणे एके थार नाही बुडा कैसे तुम्ही कोड पुरविले लांब लांब जटा काय वाढवून पवाडी घेऊन क्रोधे चाले
कायाचा ओळसा शिवी दे जनाला ऐशा तापशाला बोध कैचा शिवी भांग आप तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती माझे तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला त्याशी अंतरला पांडुरंग अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखलिया आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचे या दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे मनोने नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळस तुका म्हणे विसरू काही तुझो आई विठ्ठले अनुभवे व देवानी अंतर्ध्यानी आपुले कैची चिका दूध चवी जरी दावे पांढरे जाती ऐसा दावे रंग बहु जग या नाव तुका म्हणे खद्योत ते रंगाभोते आपुलिया विश्व विश्वांबर मनवोने दंडो त्याग भळे नालागो कुडोळा राखतो चांगला ऐसा दुरे अनाचार काये न साये अवगुण बहुय मन कासा विष तुका म्हणे माझी कविद सेवा विनुकत देवा वाळे चित्ती काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी देवतयाशी म्हणावे त्याचे चरणे लीन व्हावे भूतदया ज्याचे मने त्याचे घरी चक्रपाणे नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जमान नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐशी धरोनिया ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मादिका ध्यानान येतो हा कीर्तनाचे सोये तुका म्हणे सार घ्यावे मने हरी रूप पाहावे आढळ्या जना हुशी सहाकारे आंधळ्या करी काठी तुझे आढळे गांजले पिढिले संसारे त्याचा तू कैवारे नारायणा प्रल्हाद महासंकटी रक्षिला तुम्ही अपंगिला नाना परी आपुलेचे अंग तुम्ही ओढविले त्याचे निवारले महादुःख तुका म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई जननी तपासिते मन करू पाये गात धरुणी सांगात इंद्रियांचा म्हणून कीर्तन आवडले मज सांडोन्या लाज याची करी पाहता गम निगमाचे ठाव तिथे नाही भाव एक विरह तुका म्हणे ते नाही ओ विकार नाम एक सार विठोबाचे गुरु शिष्य गण हेतो अधम लक्षण बुद्धी नारायण खरा तैसाचे दोसरा न कळता दोरी साप राहून नावा तो काप तुका म्हणे दोषी ऐसे न पडावे सोसे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही त्याने वंद्य केले अजामेळा विनली तारिले कुंटने प्रत्यक्ष पुराणे वंदे केले ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अविटे शिर हरिकथा माऊली सेविता सेविले वैष्णव जने अमृत राहिले लाजोने माघारे हे निरसे थोर ब्रह्मानंदे पतित पातके पावन पंगती चतुर्भुज होती देवायसे सर्व सुखे तया मूर्ती ठाया जेथे दाटणी या वैष्णवांची निर्गुणे सोंग धरिले गुणवंत धरोण्या प्रीत गायनाची तुका म्हणे केली साधना गाळणी सुलभ कीर्तने होऊन ठेला धनवंता घरी करी धनाची चाकरी होये बसल्या व्यापार नलगे सांडावेचे घर राणे वने द्वीपी असती ती होती सोपी तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल हागे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा घालून या भार माता उगी चिंता वारली तुका म्हणे वचनासाठी नाम कंठी धरिली
देव आहे सुकाळ देशी अभंग्याशी दुर्भिक्ष नेनती हा करू साठा भरले फाटा आडराने वसवणे असे घर माग दूर घातला तुका मने मननुरे मग जे उरे तेची तो कुंटुनिया दोरी आपणया पाशी वावडे आकाशी मोकली आपुलिया आहे मालाशी जतन कराराची ते तृण बुडवून येणे बीजने तेथे येईल अंकुर जतन ते सारे करायाची तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा वेगळे नाही देवा दिले शहाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकटी कैसे ते शाने ते जाणती यज्ञ मुखे कोडी काढी कोण गोडी बोरांची तुका म्हणे भावा विना अवघाशी न केला होया मजुराचे पोट भरे दाता उरे संचला यारे यारे हातो हाती कामय माती सारावी रोज गिरदे होत झाडा रोकडाचे पर्वत तुका म्हणे खोल पाया वेचो काया क्लेशे स्मशानेचे अमान्य हरीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा नाही तरी वाया वगेचे निर्फळ शब्द ते पोकळ बडबड झाडे झुडे जेव सोयरे पाषाण होती तै दान तुम्ही केले तुका म्हणे आता पाय अनुभव घेऊन आले जेव पांडुरंगा आमुचे जोडते देवाचे चरण करावे चिंतन विठोबाचे लागेल तरी कोणी घ्यावे धनीवरी आमुची पर्यावडीच्या उभारीला कर प्रसिद्ध या जगे करू केला त्याग मागे पुढे तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न ऐसे देवदान एक वेळ दधी माझे लोणी जाणती सकळ ते काढीन राळे जाणे मंथन अग्निकाष्ट माझी ऐशी जाणे जन मधल्या विन कैसा जाळे तुका म्हणे सुख मळीन दर्पणी उजळल्या वाचुने कैसे भाषे नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळे ग्रासावया काळाची एवढे पडेल बाजेबा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या पुढे जाणे लाभ घडे तिची वेळे नासती एवढे कोठे नागवन अंधारून विषय घ्यावे होणारासे मिळे बुद्धी निधी शुद्धी धरुते तुका म्हणे जना स्वंग दावी रंग अनेक ऐका योगी जन शुद्ध मन ते हित अवघा काळ नव्हे जरी समयावरी जाणावे नाही कोणी सवेता संचिता या वेगळा परवावकाश आहे करा साये इंद्रिय कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाव जाणावा तुका म्हणे उत्तम जोडी जाती घडी नरदेव संत सेवी अंग चोरी दृष्टी न पडे तयावरी ऐशी आशी व्याले रांड जळ जळ तिचे तोंड संत चरणी ठेवता भाव आपे आप भेटे देव तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा गेले पळाले दिवस रोज काय म्हणतोशी माझे माझे सळे धरून बैसला काळ पाको निधी घटिका फळ कार्याद्यापी न कळे केश फिरले कान डोळे हित कळून असा हाती तोंडे पाडून विशी माथी तुझ ठाऊके मी जाणार पाया शोधून बांधशी घर तुका म्हणे वेगे पंढरीराया शरण आता माझ्या माय बापा तुया पापा प्रायश्चित्ता अजित हे केले कळ तो विटाळ निवारी प्रेमाता पाजी रस करी वास अंतरी तुका म्हणे पांडुरंगा जीव लगा माझिया करीन पावसी धावण्या अंग राख्या नारायणा अंगिया सोनिया बळ होसी कट्याळ नाट्याळ आम्ही नरका जाता काय येईल तुझ्या हाता तुका म्हणे काना क्रिया नष्टा नारायणा माझे पाय तुझे डोई ऐसे करी गा भाक देई आता दिशे उपराटे घडे तै भाग्य मोठे
बहुसाधन मोलाचे अशी जोडा तुझे कैचे नका न मानू विठ्ठला तुका मने दडा झाला पवित्र ते अन्न हरिचिंतन ते भोजन तेल विट्या पोट भरी चाममसकाचे परी जेवण या तो दान हरिचिंतन केला काला तुका मने चवी आले जे कामिश्रित विठ्ठले चरणाचा महिमा तो तुझ्या पुरुषोत्तमा अंधपारिके मानिके बोलविषयी स्पष्टमुखे काही नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा तुका मने मुळा मज चेष्ट विले जडा बळीवंत कर्म करी आपुला तो धर्म पुढे घालून या सत्ता न्यावे पतना पतिता आचरणे खोटी केली सगळाती पोटी तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा धनिया बाळकारे झाली पाळना पंचतत्वे जडिया वाद्या चौमोना अखंड जडिला त्या डाळंगना वैखरी धरुणी हाती वावदावी खेळना निजी रे आता म्हणून परी दे माता खेळता कसलाशी बाळा तुरे नेता खेळता बाहेर रे मुला लोकांच्या सवे बागुल काळ तोंडा नाही नेतो ते ठावे खेळता दूषिता देखून ते न्यावे म्हणून सांगे तुझं शीघ्र वचन पाळावे संचित मागे शुद्ध तुझं होते सांगाथे तिने तुझं वाचविले वीर झाले हाती अनेक नेले मागे काय जाणवती किती आला शेतवरी थोर पुण्य बहुते खेळता शुक देवा तोरे लागला पाठी लपाला वर्षे बारा ते मातेचे पोटे रिगता बाहेरी पळे घेऊन कासोटी तेची बरी झाली स्वामी भेनेरी घे कपाटी खेळता चक्रवर्ती तनका लागला धाक पडिला शे अग्नी माझी पाव जळता एक भरला शे काप अंगी सुख नाठवे दुःख आप परते नाही देह भाव सकळीक शिविया चक्रवर्ती कव पडिल्याची दीट थोडया मास कापिले हाती टाकिले तयावरी खुने गोविलांती पावला माय बाप हिरण घेतला बांधले आजा मेळा वेशागणे का कैसे मारले हाक धाके कळले माय बापाशी घातले धावनेटे वेगी पावला त्याशी हिरोने नेले दोघे आपण याती पाशी तरुणी आठवरे बाळा राहे निश्चळ खेळता दुष्टिता रे नको जाऊ वरळ टोकताय तुझ लागे दिवस लेखोनी काळ मग नेदे आठवो रे नेत्रे घाले पडळ ऐशी ती कृपावंते बाळा मोहिले चित्त सुस्वरे कंठ गाय मधुर आणि संगीत तिने ते चित्त राहे होनिया निवांत पावती तुका मने नाही विश्वास तू घात देव देऊळ सेविले उदक कोरडीची ठेविले नवे मत गुडवान काही तू आपणा पे पाही पाटे पुरव संदला सरिता सागर तुंबुनी ठेला वाजे घरी बाळताना एक बाळी लोकाना तुका मने पैस अनुभवया ठावे गोडी रस अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नावया मागे काय जाणो स्वामीचे पवाडे आता का रोकडे जाऊ नये थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे मनवितो दास काय तोडे तुका मने माझे निवावे डोळे धावणे सोळे समर्थाचे दाता तुझी एक जाना नारायणा स्मरवी अनिक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने
यावे तया काकुळती जे दाविती सुपंथ तुका म्हणे उरी नुरे त्याचे करे उपकार लाड केले कमी संताची मजवर कृपा बहुतांची आखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला तुका तुकी उतरला सानकेचा कौल दिला संतानाई मान देवा मानी मुसलमान ऐसे पोटाचे मारिले देवाशा विटंबिले हरी लोटांगण वंदिनीचाचे चरण तुका म्हणे धर्म नकळे माजल्याचा भ्रम अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता जेने पावी जे उद्धार होय तुझे पाये तारा अवधवी वाचा भाव पांडुरंगी साचा तुका म्हणे देवा माझे अंतर वसावा नाही म्या वंचिला मंत्र कोणापासे राहिलो जीवाशी धरुनी तो विटेवरी भावे ठेविले मन पावले समान चिंतितसे पावविलो पार धरिला विश्वास अरुणी आकाश बळकट तुका म्हणे मागे पावले उद्धार ती आधार ठेविलासे चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी घाळ उदकाशी सोपे वर्म परे मन नाही हाती हा भूत जिथे भ्रमगाडा रविबिंब नाही तुटत उदका छायची ते नका सरी धरू तुका म्हणे भय धरी रज्जू साठी नाही साच पोटी कळले तो आवडी ते गुणे कळो चिन्हे उमटते पोटीचे ओढे उभे राहे चित्त साये मनासे डोळ्याची भूक गर्भा ताटी ग्रहा प्रतिबिंबे तुका म्हणे मागून घ्यावे मना खावे वाटते काय अशी वेळ ओळंगली अमंगळ आजी दुखावले मना कथा काळी झाला सिन पापाची गुणे त्याची वेळे दर्शने तुका म्हणे कानी घालू आले दृष्टवाने किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव भेला शरण गेला विठोशी प्रारब्ध हे पाठी गाडे नसरे पुढे चालता तुका म्हणे रोकडी हे होती पाय फजिती होतो सापडलो भेटी जाता भेटी संसारा तो या वाटे कृपा केली भेटी झाली विठोशी होता भार माझे बहु जे अमुक तुका म्हणे केली चिंता कोण जाता भेटेल जारे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा गुण दोष नानी मना करी आपण सारिखे उभारुणी उभा कर भव पार उतराया तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदंड यारे हरिदासोनो जिंको कळी काळा आमच्या बळा पुढे किती बापुडे रंग सुरंग गमंडी नाना छंदे हास्य विनोदी नामाची आवडी येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे पूजन ते घडे नारायणांतरे वाकोड्या माना बोल बोलावे आरुष येल तो त्यास छंद पडे गोविंदा आपुल्या आनंदे कापुडे कनटा नाही तोर मोठा लहान ये प्रसंगी तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी देव भक्त दोन्ही निवडिता पातक देव जाणता आपुल्या सता एका एकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा लिप्त विटाळा तुका म्हणे माझ्या मुखे मज बोलवितो हरी सकळांच्या अंतरी नारायण न करावा द्वेष भूतांचा मत्सर हा तव विचार जाणवा मी तुका म्हणे दोष नाही या विचारे हिताचे उत्तरे शिकविता मांस खाता हस करी जोडूनी वैरे ठेवेला कोण त्याची करीला किंवा जीवे जीवाने नदी पुढीला साठी बाजरी सुरी आपले चोरी अंगोळी
तुका म्हणे पुढे कुठते आणे आपल्या नाणे रडतील कोणत्याची करेल किव जीवे जीव नेनती कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय सब संतन की जय कृष्ण भगवान की जय ज्ञानदेव तुकाराम